आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 48वा दिवस आहे। आज आहे शिवजयंती। तर चला निघू आता ग्राउंडकडे निघू। जयंती होती त्याच्यामुळे एकदम मस्त सजवलं होतं। पण आज एक गोष्ट घडली ती आज मला कळालं की कारण की काम ओळख ही आपली कामात असते। कारण की ते आज सर भेटले, त्यांनी आता आजपर्यंत ते म्हणले सर कुठं चालले म्हणून, कारण की आपलं काम आहे, काम बघितलं त्यांनी इतके दिवस। आता 48 डेज झाले आपले कंप्लीट, कंटिन्युटी बघू राहिले, त्याच्यामुळं आपल्याला व्हॅल्यू भेटू राहिली। त्याच्यामुळं कधी पण कामाची व्हॅल्यू असते, माणसाची व्हॅल्यू नसते। तुम्ही काम किती मेहनतनी करते, तुम्ही जे करते ना त्याला किती 100% लावून करते, मेहनतनी करते, ह्याच्यावर डिपेंड करते। ह्याच्यानेच तर आपल्याला व्हॅल्यू भेटते। तेच ना, लोक आपण आपल्या कामामध्ये किती सिरियस आहे ना, आपण आपलं काम किती 100% लावून आणि किती मेहनत लावून करतो ह्याच्यावर डिपेंड असतं। आपण एवढी मेहनत लावून करतो त्याच्यामुळे ते हे लोकांना नवल वाटतं, अरे एवढं कंटिन्युटी। आणि ते सर मला आता झाले डेली बघते तर कंटिन्यू 48 दिवसापासून कंटिन्यू, काही प्रॉब्लेम असू, ऊन असू, काही असू, थंडी जास्त असू, एक दिवस खाडा नाही। त्याच्यामुळं ही गोष्ट लोकाला अट्रॅक्टिव्ह वाटते आणि लोक आपल्याला व्हॅल्यू देते, ही गोष्ट असते। आलो आपण ग्राउंडला। करणचा कॉल लागत नाही, काल करण आलं नव्हतं, सेल्फ केली ती त्यांनी घरी, पण आज तर कॉल लागत नाही, काय माहीत, बघू। ग्राउंडवर आलो होता। आज एक गोष्ट घडली, शिवजयंती म्हणून आज एक पोरग नाही आलं, एक पोरग दिसलं नाही प्रॅक्टिसला। चला डेली आपले चालू करू। तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट। वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट आहे, तुम्हाला दरवेळेस सांगतो, कंटिन्यू करायचा म्हणजे करायचंच। एखाद्या दिवस तुम्ही वर्कआउट नका करू, पण वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट असते। जो वॉर्मअप असतो आधीचा नंतरचा, तो इंजुरीपासून वाचवतो आपल्याला, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। आता आपण करू जॉगिंग। जॉगिंग करायच्या टायमाला नॉर्मल स्ट्रेचिंग करू आपण वरती रेग्युलरमध्ये, आणि 3 किलोमीटर जॉगिंग करू। आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट आपला काय स्क्वॉट वर्कआउट आहे, तर स्क्वॉट्स मारू। तर चला स्ट्रेचिंग करू। तीन किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली। तर आज एक गोष्ट झाली की आपण जे नॉर्मल रनिंग करतो, स्टेप टाकली, त्यांनी आज दम सुद्धा लागला नाही, पाय पेन सुद्धा केलं नाही। कारण हे काय होतं, आपण जे कंटिन्यू करतो वर्कआउट, ते हळूहळू हळूहळू आपल्याला फरक पडत जातो, हळूहळू। तर ते सगळ्यात मेन गोष्ट आहे, आपण जी कन्सिस्टन्सी राहते ना,
रनिंग करायची, आपण जर रनिंग करतो जायची स्पीड याची स्पीड सेम ठेवतो, म्हणून आपल्याला फरक जाणवतो. नाही तर स्लो फास्ट पडला, थोडं कधी पडलं कधी हळू पडलं, स्टार्टिंगला फास्ट एंडिंगला स्लो असं पडलं तर आपल्याला रिझल्ट कळत नाही आणि परफॉर्मन्स कळत नाही. त्याच्यामुळं दरवेळेस सांगतो की स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड सेम ठेवा, तुम्हाला रिझल्ट लगेच कळेल. तर आता केली आपण जॉगिंग 3 किलोमीटर, तर आता करू वॉकिंग आणि पुढच्या एक्सरसाइज कर जाऊ आपण. चला. करण्या
स्कॉट वर्कआउटचे 4 सेट कंप्लीट झाले. 4 मारले आपण सेट वेगवेगळ्या प्रकारचे, कारण की वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळा लोड येतो पायावर, त्याच्यामुळे स्कॉट एक्सरसाइजचे वेगवेगळे स्टेप मारले आपण. तर आता आपले एक्सरसाइज झाली कंप्लीट. तर हप्त्यातून एकदा स्कॉट्स वर्कआउट लागतोच, कारण की आपल्या लेगमध्ये पॉवर येते, ग्लुट्समध्ये येते, थाईजमध्ये येते आणि काप्समध्ये येते. याच्यामध्ये तिन्हीमध्ये पाय येते जेव्हा आपण लेग वर्कआउट करतो, स्कॉट्स वर्कआउट करतो तेव्हा. तर हे हप्त्यामधून एक तुमच्या शेड्यूलमध्ये एकदा तरी पाहिजेतच स्कॉट वर्कआउट किंवा लेग वर्कआउट, दोन्हीपैकी एक. तर चला, आता झालं आपलं कंप्लीट. आता आपण स्किपिंग मारू आणि स्ट्रेचिंग करतो. आजचा वर्कआउट झाला स्कॉट वर्कआउट झाला आपला कंप्लीट. तर आज आपण स्कॉट वर्कआउटचे 4 वेगवेगळे सेट मारले, त्याच्यानंतर स्किपिंग आणि स्ट्रेचिंग केली, फुल स्ट्रेचिंग केली. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.